गुड मॉर्निंग. तर आज ना मस्त हॉटेलला जेवायला गेलो होतो. आता का ते सांगतेस, कारण आज ना तन्वीच्या पप्पांचा बड्डे होता, त्यामुळेच आम्ही गावावरून सुद्धा आजच आलो होतो. आता संध्याकाळी ना छोटंसं असं सेलिब्रेशन केलं. आता बड्डे पप्पाचा होता, पण केक मात्र तन्वीने कापला होता. त्यानंतर थोडेफार फोटो वगैरे काढले आणि रात्री ना मस्त असं जेवायला बाहेर आलो होतो. म्हटलं चला आज कारण सुद्धा आहे आणि खूप दिवस झाले आलो नव्हतो, तर मस्त हॉटेलला जेवण वगैरे केलं. नंतर दुसऱ्या दिवशी ना तन्वीला स्कूलला जायचं थोडा कंटाळा आला होता, कारण गावाकडून आल्यामुळे ना तिला थोडंसं जीवावर आलं होतं. म्हटलं आम्ही दोघे सुद्धा जाला आडीगुडी लावून तिला स्कूलला सोडून आलो. त्यानंतर ना घरात खूप सारा पसरा झाला होता, पण त्या अगोदर ना मस्त असे गरमागरम पोहे बनवले, कारण खूप जास्त भूक लागली होती. पटकन नाश्ता वगैरे करून घेतला आणि घरातला सगळा पसारा आवरून घेतला. त्यानंतर ना मस्त झाडांना सुद्धा पाणी देऊन घेतले. तसं पावसाळा चालू आहे, पाणी द्यायचं फारसं काम पडत नाही, पण गॅलरीत काही पावसाचं पाणी एवढं झाडांना लागत नाही, त्यामुळे मस्त झाडांना पाणी वगैरे देऊन घेतलं. गावाकडून ना 2 गुलाबाचे कटिंग आणल्या होत्या, त्या सुद्धा लावून दिल्या. त्यानंतर स्वयंपाक बनवायला घेतला. आज स्वयंपाकात ना मस्त अशी चुनगोळ्यांची भाजी बनवली होती. आता या भाजीला ना बरीचशी अशी नावं आहे, तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात ना मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि आज ना तन्वी न सांगता आल्या मस्त असं होमवर्क करायला बसली होती. ते बघून खूप छान वाटलं. त्यानंतर ना आज मी खूप सारे कपडे धुतले होते गावाकडचे. म्हटलं रोज धुतल्यापेक्षा एकाच दिवशी धुवून टाकावं, पण वातावरण हे असं काहीसं झालं. तर मग असा होता आजचा दिवस. बाय.